नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्श या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे शनी अमावस. लेखन नंदकिशोर ठोंबरे. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. सतीशला मागच्या महिन्यात प्रमोशन मिळालं आणि तो आता पुणे पाटबंधारे विभागात एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून रुजू झाला आहे. त्यामुळं त्याची बायको वर्षा, तिची बहीण मेहुणे विद्या व विकास, त्याचप्रमाणे सतीशची बहीण मेहुणे श्वेता व रोहित पार्टीसाठी सारखा लकडा लावत होते. खूप दिवस झाले कुठे एकत्र ट्रिपला गेलो नाही. त्यानिमित्त ट्रिपही होईल, पण सतीशला कामातून वेळ मिळत नव्हता. पण आज अचानक योग जुळून आला. त्याला ऑफिस इन्स्पेक्शनसाठी कोल्हापूरला जायचे होते. काम 1 दिवसाचेच होते आणि त्याला लागून शनिवार, रविवार आणि सोमवारी सार्वजनिक सरकारी सुट्टी असं जोडून आलं होतं. सतीशला एकदम आठवलं, 5 वर्षापूर्वी कोल्हापूरपासून साधारण 60-70 किलोमीटरवर सारणपाडा प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी गेले होते. तेथून पुढेच 80 किलोमीटरवर रतनगड म्हणून बऱ्यापैकी हिल स्टेशन आहे. सतीशने ही कल्पना वर्षाला सांगितली, त्याचप्रमाणे दोन्ही कुटुंबाला सांगितली आणि सर्वजण एकदम खुश होऊन त्यांनी संमतीही दिली. शुक्रवारी कोल्हापूरला देवीचे दर्शन घेऊन लगेच सारणपाडा गेस्ट हाऊसवर मुक्काम ठरला. सप्टेंबर महिना असल्यामुळं धरण पूर्ण फुल भरलेलं होतं. त्यामुळं मासे खाणाऱ्यांची एकदम चंगळ होती. रविवारी सकाळी रतनगडसाठी निघायचे असा सर्व प्लॅन पक्का ठरला. सर्वांची बच्चे कंपनी तर आनंदाने नुसती नाचत होती. शुक्रवारी सकाळी 6 वाजताच 2 गाड्यातून ही सर्व मंडळी निघाली. प्रत्येकी 2 मुले, ह्याप्रमाणे 6 मुलांसह विकास एक गाडी चालवत होता, तर दुसरी गाडी वर्ष, विद्या, श्वेता, रोहितसह सतीश स्वतः चालवत होता. सतीश दुपारी कोल्हापूरला पोचल्यावर डायरेक्ट ऑफिसमध्ये गेला व ह्यांना देवदर्शन करून सारणपाडा गेस्ट हाऊसला जाण्यास सांगितले. तो संध्याकाळी काम आटपून ऑफिसची जीप घेऊन सारणपाड्यावर पोचणार होता. ठरल्याप्रमाणे सर्व झालं. संध्याकाळी 7 वाजता सतीश सारणपाडा गेस्ट हाऊसवर पोचला. सर्व मंडळी त्याच्या 2 तास आधीच तिथे पोचली होती. फ्रेश होऊन ते सगळेजण सतीशचीच वाट पाहत होते. रात्री सगळ्यांनी माशावर यथेच्छ ताव मारला. गप्पा गोष्टी, पत्त्यांचे डाव झाले. मुले खेळून दमली आणि झोपी गेली. आज सतीशची ऑफिसची कामे पूर्ण झाली नसल्याने त्याला उद्यापर्यंत कोल्हापूरला जावे लागणार होते. तशी त्याने ही कल्पना सर्वांना दिली होती. तोपर्यंत तुम्ही आजूबाजूचा परिसर बघा, बोटिंग करा, मी येतोच दुपारी 4-5 वाजेपर्यंत, असं म्हणून त्याने सर्वांची व्यवस्था लावली. शनिवारी सकाळी 9 वाजता चहा नाश्ता करून सतीश ऑफिसची जीप घेऊन कोल्हापूरला गेला. इकडे सर्व मंडळी चहा नाश्ता करून बोटिंग आणि धरण परिसरात फिरायला निघाली. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेले छोटे छोटे आदिवासी पाडे घनदाट जंगलांनी वेढले होते. संरक्षित वनक्षेत्र असल्याने अनेक पशुपक्षी, हिंस्र श्वापदे, वन्य प्राणी, सरपटणाऱ्या प्राण्यांची चांगली रेलचेल होती तिथं. निसर्ग पर्यटनासाठी अतिशय उत्तम स्थळ. त्यामुळं सगळे एकदम खुश होते. दुपारी गेस्ट हाऊसचा वॉचमन सखाराम त्याच्या बायको 3 मुलासह जेवण घेऊन आला. जवळच आउट हाऊसमध्ये तो राहत होता. जसा हा प्रकल्प सुरू झाला तेव्हापासून तोच हे गेस्ट हाऊस सांभाळत होता. येणाऱ्या जाणाऱ्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था तो व त्याचे कुटुंब पाहत असे. तेवढाच त्याला आर्थिक हातभार. पण एकदा संध्याकाळ झाली की सकाराम ठिकाणावर सापडणे अवघड, आणि सापडलाच तर तो शुद्धीवर असण्याची शक्यता कमीच. आज त्यांनी भाकरी, मसाल्याची आमटी, भात असा पाड्यावरील चवदार जेवण बनवले होते. सगळे जेवण करून दुपारच्या विश्रांतीला गेले. संध्याकाळचे 5 वाजले होते.
आकाशात काळ्या ढगांची गर्दी होऊ लागली होती. 6 वाजता पूर्ण अंधारून आलं होतं. केव्हाही पाऊस सुरू होण्याची चिन्ह होती. सखाराम चहा घेऊन गेस्ट हाऊसला आला. सखाराम, केवढ्या अंधारून आले आहे. खूप जोराचा पाऊस येणार असं दिसतंय, वर्षा म्हणाली. बाईसाहेब, इथे पावसाचा कोणी मालक नाही. केव्हा येईल, किती येईल, कधी येईल काही सांगता येत नाही बघा. एकदा सुरू झाला की रात्रभर थांबायचं नाव घेत नाही. आणि त्यात लाईट गेली की काय हाल विचारूच नका. वारा एकदम बंद झाला आहे, म्हणजे तो आज रात्रभर कहर करणार. सर्वांचे चेहऱ्यांचे रंगरूप एकदम बदलले होते. मुले एकदम आज्ञाधारक मुलांप्रमाणे शांत बसली होती. मनातून खूप भेदरली होती. सतीशला फोन करण्यासाठी वर्षा फोनजवळ गेली, पण फोन डेड होता आणि जवळपास 5 किलोमीटर परिसरात रेंज नसल्याने लँडलाईनशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता. त्यामुळे तिला आता सतीशची काळजी भेडसावू लागली होती. आज दिवसभरात त्याचा फोन नव्हता आणि आता 7 वाजले तरी अजून त्याचा पत्ता नव्हता. हळूहळू पावसाला सुरुवात झाली होती. सखाराम व त्याची बायको आज रात्री काय स्वयंपाक करायचा हे विचारण्यासाठी आले होते. मुले कॅरम खेळत होती, तर वर्षा, विद्या, श्वेता यांच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. कुणीही जेवणाच्या मूडमध्ये नव्हतं. सतीश आल्याशिवाय त्यांना चैन पडणार नव्हता. विकास आणि रोहित यांनी सतीशला घेऊन येण्यासाठी कोल्हापूरला जाण्याचे ठरवले, पण वर्षाने त्यांना हरकत घेतली. आम्हाला इकडे सोडून कुणी जाऊ नका. मुलांचे चेहरे पाण्यासारखे झाले होते. आपण सर्व इथेच थांबू, कारण येथे आपण सुरक्षित आहोत. कुणीही बाहेर जाणार नाही. सखाराम, असं कर, आज रात्री खिचडी कढीच कर, फार तर पापड भाज जोडीला, आणि तोपर्यंत आले खालून कडक चहा पाच सर्वांना. हवेत गारवा वाढलाय. विद्याने फरमान सोडले. सखाराम व त्याच्या बायकोने मान डोलावली व चहासाठी ते वळाले. इतक्यात ज्याची भीती होती तेच झाले. घड्याळात रात्री 8चे ठोके सुरू झाले आणि सर्वत्र वीज प्रवाह खंडित झाला. बाहेर पावसाचा जोर मी म्हणता वाढत चालला होता. त्याच्या जोडीला सोसाट्याचा वारा सुरू झाला. पाऊस आडवा तिडवा खिडकीतून आत येत होता. वाऱ्यामुळे खिडक्या कर 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 करत होत्या. ह्या भयान वातावरणात तो आवाज काळजावर चरे पाडत होता. वर्षा अंधारात चाचपडत खिडकी बंद करण्यासाठी उठली. ती खिडकी बंद करणार तोच खिडकीतून एक काळ्या मांजराने मोठ्याने म्याव म्याव असा आवाज करत वर्षाच्या अंगावर झेप घेतली. वर्षा जोरात किंचाळून खाली पडली. मांजर तिच्या छातीवर बसली होती. काळ्या कुट्ट अंधारात त्या मांजराने निळेशार डोळे फार भयानक दिसत होते. वर्षाने मांजरीला जोरात दूर ढकललं. कशी तरी धडपडत उभी राहिली. हा प्रकार पाहून मुलांनी मोठमोठ्याने रडायला सुरुवात केली. विद्या आणि श्वेताची बोबडीच वळली होती. हा सारा गोंधळ ऐकून आतल्या रूममध्ये बसलेले विकास, रोहित मोबाईल टॉर्च लावून धावत पळत आले. ह्या गोंधळात त्यांची नशा पूर्ण उतरली. बाहेर गेलेला सखाराम व त्याची बायको धावत आत आले. तेव्हा कुठे सर्वांच्या जीवात जीव आला, पण सर्वांचे ऊर अजूनही जोरजोरात धपापत होते. सखाराम व त्याच्या बायकोला अशा परिस्थितीची सवय असल्यामुळे त्यांना काहीच वाटले नाही. आता कुणीही कुठे जाऊ नका, सर्वजण येथे हॉलमध्येच बसा, रोहित म्हणाला. आज साहेबांनी कोल्हापूरला जायला नको होते. असे पावसाचे दिवस आणि संध्याकाळी प्रवास खूप जीवावरचा असतो. त्यात आज शनी अमावस्या. हे ऐकताच सर्वजण एकदम भेदरले. शनी अमावस्या? वर्षा म्हणाली. हो, मी सकाळी साहेबांना बोललो सुद्धा नका जाऊ आज म्हणून, पण साहेब नुसतेच हसले. तुम्ही शिकली सवरली माणसे असल्या गोष्टीवर नाही विश्वास ठेवत, त्याला आम्ही तरी काय करणार, सखाराम बोलला. नाही, पण माझा आहे विश्वास. तू मला का नाही सांगितलं सखाराम? मी नसते जाऊन दिले त्यांना, वर्षा कशी तरी बोलली. बाई, दर शनी अमावस्याला आणि सर्व पित्री अमावस्याला येथे काहीतरी अघटित नक्की घडतं. घाटाच्या रस्त्यावर ती हडळ तर कितीतरी लोकांनी पाहिली आहे. ती रात्री लोकांना लिफ्ट मागते.
हे साऱ्या पाड्यातील लोक सांगतात. सखाराम बोलला. माझी बायकोसुद्धा 5 वर्षापूर्वी अशाच पावसात येथेच अंगावर ते समोर पिंपळाचे झाड अंगावर पडून मेली. तुझी बायको? मग ही कोण आहे? आश्चर्याने विकासने विचारले. वाटलेच मला साहेब तुम्ही हा प्रश्न विचारणार. ही माझी दुसरी बायको आहे. सखू 5 वर्षापूर्वी मेली. त्यानंतर हिला केली. सखूचे पोरग खूप लहान होतं, त्यावेळी फक्त 6 महिन्याचं. त्या पिंपळावर मुंजाचा वास असायचा आणि सखूचा ह्यावर अजिबात विश्वास नसल्याने ती नेहमी त्याची हेटाळणी करायची. संध्याकाळी ती दिवा लावायची नाही आणि मलाही लावून द्यायची नाही. आणि त्या दिवशी मुंजाने बरोबर डाव साधला. गेस्ट हाऊसवर कोल्हापूरचे एक साहेब, आमदार आणि गावचा सरपंच ह्यांची पार्टी रंगली होती. पाऊस धुवाधार चालू होता. आमदारांनी मला दारूसाठी वेगळे पैसे दिले होते. मी मासे घेऊन आलो आणि दारू पिऊन घरात पडलो होतो. रात्रीचे 11 वाजले असतील. सखूने माशांचे कालवण घेऊन गेस्ट हाऊसवर जात असताना त्या मुंजाने तिच्यावर झडप घेतली. तो मोठा पिंपळ तिच्या अंगावर पडला आणि सखू गेली. त्या पिंपळाच्या जागी आता नवीन पिंपळ उगवला आहे. अजूनही माझी सखू अधूनमधून लोकांना पिंपळाखाली दिसत असते. शनी अमावस्येला तर नक्कीच. ह्या बायकोला तर खूप वेळा दिसली आहे. ती तिच्या मुलाला भेटायला येत असते. तिचा जीव गुंतला आहे त्या पोरात. सखारामने सविस्तर वृत्तांत कथन केल्यावर सगळ्यांची पाचावर धारणच बसली. कुणी कुणाशी बोलत नव्हतं. मुले आपल्या आईवडिलांना मिठी मारून बसली होती. घड्याळात 10चे ठोके पडले आणि सर्वांचे मोबाईल एकदम बंद झाले. त्यामुळे मोबाईल टॉर्च पण आता बंद पडले होते. काय होते आहे कोणाला काहीच कळत नव्हते. काळा कुट्ट अंधार, कोसळणाऱ्या पावसाबरोबर घोंगावणाऱ्या वाऱ्याचा आवाज भीषणता वाढवत होता. गेस्ट हाऊसमधील कुत्रा दारासमोर येऊन करून आवाजात रडत होता. सखाराम मेणबत्ती व कंदील आणण्यासाठी आऊट हाऊसमध्ये गेला. तशी दारं लावण्यासाठी सखारामची बायको उठली. ती दार लावून हॉलमध्ये येत असताना खिडकी हवेने खाडकन उघडली. तिचे लक्ष समोर त्या पिंपळाच्या झाडाकडे गेले आणि ती जोरात किंचाळली. ती 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 पहा सखू. सर्वजण तो आवाज ऐकून ताडकन उभे राहिले. एवढ्या गारठ्यातही सगळे घामाने ओले झाले होते. विलास सर्व मुलांना घेऊन आधीच आतल्या रूममध्ये गेल्याने फार मोठा अनर्थ टळला होता. सर्वांची बोबडी वळाली होती. हॉलमध्ये पूर्ण अंधार. सगळे त्या पिंपळाकडे पाहत होते. एवढ्या अंधारात 9 वार साडी नेसलेली, केस मोकळे सोडलेली एक बाई हातात फडफडता कंदील घेऊन उभी असलेली सर्वांना दिसली. ती एकटक इकडेच बघत असल्याचं जाणवत होतं. थोड्या वेळाने ती हळूहळू चालत मुले ज्या रूममध्ये होती त्या दिशेने सरकताना दिसली. कर्र आवाज करत हॉलचा दरवाजा हळूहळू उघडताना दिसला. सखाराम त्या अंधारात हातात कंदील घेऊन आत आला. ते दृश्य इतके भयानक होते की सर्वजण मटकन खालीच बसले. मुले घाबरतील या भीतीने कुणी आवाज करत नव्हते. इतकेच काय ते सखाराम जसा आत आला ती पिंपळाखालची बाई अचानक गायब झाली. सर्वांनी सखारामला पहिल्यांदा ती खिडकी बंद करायला लावली. आता तू इथून हालू नको. रात्रभर आपण सर्व इथेच बसून राहू असे ठरले. सखाराम तुला कशी नाही दिसत रे ती सखू? तू समोर आला की ती गायब होते. वर्षाने प्रश्न केला. बाईसाहेब मी ज्येष्ठ देवगणाचा आहे असे खालच्या पाड्यावरील मांत्रिक सांगत होता. त्यामुळे माझ्यासमोर येत नाही ती. आता हे तुम्हाला कितपत पटते ते देवच जाणो. मला पटते, मला पटते. सखाराम तू असे कर, तुझ्या 3 मुलांना घेऊन येतेच ये हॉलमध्ये आमच्यासोबत, वर्षा म्हणाली. सखाराम व त्याची बायको मुलांना घेण्यासाठी त्यांच्या आउटहाऊसमध्ये गेले. सखाराम आउटहाऊस जवळ पोहोचत असतानाच त्या घरातून कोणीतरी बाहेर पडताना त्याच्या बायकोला दिसले. सखारामला हे सांगितल्यावर तो म्हणाला, अगं ती सखू असेल, तिच्या मुलाला भेटायला आली असेल. सखाराम, त्याची बायको आणि 3ही मुलं ही सर्व मंडळी
रात्रभर हॉलमध्येच बसून होती. कुणालाही झोप लागत नव्हती. सतीश कोल्हापूरलाच मुक्कामी राहिला अशी साऱ्यांची समजूत झाली. पहाटे पहाटे 4 नंतर हळूहळू एक एक जण पेंगायला लागला. बसल्या जागी पेंगत सगळ्यांचे डोळे लागले. इकडे सतीशचे ऑफिसचे काम लांबले आणि तो रात्री 10 वाजता पार्टी जेवण करून सारनपाड्याकडे जाण्यासाठी निघाला. तसे काहींनी त्याला इथेच मुक्काम करण्यास सुचविले, कारण पावसाची लक्षणे दिसत आहे. पाऊस हे केव्हाही सुरू होईल, पण सर्व कुटुंब तेथे माझ्यासाठी काळजीत असतील. आणि मुख्य म्हणजे लँडलाईन किंवा मोबाईलवर कॉन्टॅक्ट होत नाहीये, त्यामुळे मला जाणे भाग आहे. संध्याकाळपासून वातावरण असेच आहे. पाऊस काही येत नाही. तुम्ही नका काळजी करू. मी जातो आरामात आणि रेंज मिळाली तर तुम्हाला पोचल्यावर फोन करतो, असे म्हणत सतीशने गाडीला चावी दिली. सतीश सारनपाड्याच्या दिशेने निघाला होता. रात्रीचे आता 11 वाजले होते. रस्ता एकदम सुनसान होता. गाडीत गाणी सुरू होती. घाट पूर्ण चढून झाल्यावर उतरणीला त्याला पावसाने गाठले. वायपर खर्र 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 करत आवाज करत होते. पावसाचा जोर वाढल्याने पुढचे दिसणे अवघड झाले होते, त्यामुळे गाडीचा वेग मंदावला होता. आता सतीशचे लक्ष गाण्याऐवजी रस्त्यावर जात होते. तो अंदाज घेत घेत चालत होता. त्यालाही आता मनात भीतीने ग्रासले होते, पण अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता पार केला होता. त्यामुळे आता मागे फिरण्यापेक्षा पुढेच गेलेले बरे, असा विचार करत तो गाडी चालवत होता. समोर दूरवर एका झाडाखाली कोणीतरी उभे आहे असे अस्पष्ट जाणवत होते. गाडी जसजशी जवळ येत होती तसं तसं ती घोंगटी पांघरलेली कोणी बाई असावी अशी शक्यता त्याला वाटू लागली. एक 9वारी साडी नेसलेली बाई आहे हे आता नक्की झाले, पण इतक्या रात्री एकटी एवढ्या पावसात इथे का उभी असेल असे त्याच्या डोक्यात प्रश्नांचे काहूर सुटले. जवळ येताच त्या बाईने थांबण्यासाठी हात केला. थांबू की नको असा विचार करत असतानाच गाडी त्या बाईच्या पुढे 5-50 मीटर जाऊन अचानक थांबली. सतीशला कळेना, मी तर ब्रेक लावला नाही तरी गाडी थांबली कशी, तो मनात भेदरला होता. त्याने एक्सिलेटरवर पाय दिला. गाडी जागच्या जागी घुर 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 करू लागली, पण गाडी काही पुढे जाईना. इतक्यात ती बाई गाडीचे दार स्वतः उघडून न विचारताच पुढील सीटवर सतीशच्या शेजारीच येऊन बसली. पूर्ण भिजलेल्या त्या बाईने एक कटाक्ष सतीशकडे टाकला. बाई तरुण आणि देखणी होती. साहेब, बरं झालं तुम्ही थांबला. पाऊस लय जोराचा कावाचा सुरू आहे. सारनपाड्याच्या अलीकडं माझा पाडा आहे. तिथवर सोडा की साहेब मला. तुम्ही सज्जन माणूस दिसून राहिला म्हणून म्हणलं, ती बाई बोलली. सतीशकडे कुठलाच दुसरा पर्याय शिल्लक राहिला नाही. त्याने घाबरत घाबरत गाडी स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला, पण गाडी खर्र 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 करत बंद पडायची. तशी ती बाई बोलली, साहेब, तुमच्यापेक्षा तुमची गाडीच लय घाबरली असं वाटून राहिलंय मला. असं म्हणत ती भयानक हसली. सतीशने खिशातून रुमाल काढून चेहऱ्यावरचा घाम पुसला. चला की साहेब, असं म्हणत ती बाई परत बोलली, गाडी सुरू होत नसेल तर धक्का मारू का? सतीशलाही नामी संधी वाटली. हो हो, धक्काच मारावा लागेल असं वाटतंय. जरा उतरून धक्का मारता का? सतीशने सांगितले. तशी ती बाई खाली उतरली आणि उतरता उतरता म्हणाली, साहेब, पळून जाऊ नका बरं का. आणि दात काढत मोठ्यानं हसली. खाली उतरल्यानंतर त्या बाईने फक्त पाठीमागून पाय लावला आणि गाडी सुरू झाली. तशी संधी साधत सतीशने गाडी जोरात पुढे काढली, पण 100 मीटर पुढे जाऊन गाडी परत आपोआप थांबली आणि घुर्र 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 करू लागली. ती बाई परत आरामात गाडीत येऊन बसली. सतीशकडे तिने फक्त एक तीक्ष्ण नजर टाकली. सतीशला हे नक्की काय प्रकरण आहे ते आता उमजू लागले होते, पण तो आता त्या सापळ्यात पूर्णपणे अडकला होता. नाईलाजाने त्याने गाडी सुरू केली. हळूच चोरून तो त्या बाईच्या हालचालीवर नजर ठेवत होता, पण ती बाई एकदम शांत नजरेने सरळ पुढे पाहत होती. कुठं?
सारनपाडा गेस्ट हाऊसवर का साहेब? समोरची नजर न हलवता ती म्हणाली. तुम्हाला कसे समजले मला सारनपाडा गेस्ट हाऊसवर जायचे आहे ते? सतीशने मोठा आवंढा गिळत भीती भीती विचारले. बस का साहेब, स्मशानघाटावर गेले होते असं म्हणत तिने एक नजर तिरप्या डोळ्याने सतीशकडे टाकली. नंदोईच्या मैतीला गेले होते. पोरग घरी शेजारणीकडे ठेवून आली म्हणून निघावं लागलं बघा एवढ्या पावसात. आणि रातचं म्हणलं तर आम्हा आदिवाशांना नाही भ्या वाटतं रात्रीचं. आमची रात्रीची दोस्ती आहे बघा, तिनं खुलासा केला. साहेब जरा सांभाळून, इकडं निमुळतं वळण आहे, लई ॲक्सिडेंट होतात बघा इथं. इतक्यात सतीशला गाडीच्या मागे एक 5-6 वर्षाचा मुलगा रडत पळत आहे असा भास झाला आणि तो मुलगा आई आई म्हणत गाडी मागे पळतो आहे असं दिसलं. एवढ्या रात्री एवढ्या पावसात त्याला खूप विचित्र वाटलं. उत्सुकतेपोटी त्याने गाडी थांबवली. काय झालं साहेब, गाडी का थांबवली? तुम्हाला लहान मुलांचा आई आई असा रडण्याचा आवाज येतोय का? सतीशने त्या बाईला प्रश्न केला. ती फक्त हसली आणि म्हणाली, साहेब खूळ लागलंय तुम्हासनी. इतक्या सुनसान जागी पोर रडण्याचा आवाज मला तर नाही आला. चला गुमान पुढं. सतीशने परत गिअर टाकला. थोडं पुढं गेल्यावर परत तसेच लहान मुलाचा गाडीच्या मागे आई आई करत रडत पळण्याचा आवाज येत होता. आता त्याने नीट कानोसा घेतला. तो भास नक्कीच नव्हता. त्याने फक्त एक नजर त्या बाईकडे टाकली. ती फक्त त्याच्याकडे पाहून हसली आणि म्हणाली, साहेब मला नाही येत आवाज, चला आता नाहीतर इथंच सकाळ व्हायची. सतीशने आता काय व्हायचं ते हो असा विचार करत गाडी पुढे नेली. एका मोठ्या वळणावर गाडी वळाली. पुढचे काही दिसत नव्हते. तेवढ्यात ती बाई जोरात ओरडली, गाडी थांबवा साहेब, समोर रस्त्यात झाड पडलंय ते बघा. असे म्हणताच सतीशने करकचून ब्रेक मारला आणि तोंडावरून घाम पुसण्यासाठी रुमाल काढला. बापरे, आता कसे जायचे पुढे? रात्रभर या पावसात बसावे लागेल काय? सतीश म्हणाला. मी आहे ना साहेब, कशाला घाबरता? गाडी थोडी मागं घ्या. डाव्या हाताला एक कच्चा रस्ता आहे, तो पुढं या रस्त्याला जाऊन भेटतो. जरा जंगलातील आहे पण दुसरा मार्ग नाही आता. पाऊस थांबायचं नाव घेईना असं वाटतंय मला पण. चला घ्या मागं गाडी. सतीशने निमूटपणे गाडी रिव्हर्समध्ये टाकली आणि डाव्या बाजूने तो कच्च्या रस्त्याला लागला. पावसामुळे खूप चिखल झाला होता. गाडी खूप हळूवार चालवावी लागत होती. बाजूला दाट जंगल, पावसाबरोबर झाडांची सळसळ विचित्र आवाज करत होती. गाडी चिखलात रोटण्याची भीती वेगळीच. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही बाई आपल्याला नक्की कुठे नेते आहे ही शंका त्याला खूप भेडसावत होती. तो गाडी चालवतच होता कितीतरी वेळ. हातातील घड्याळही बंद पडले होते, पण दुसरा पर्याय तरी कुठे होता? गाडी आता चिखलात पूर्णपणे रुतली होती. पुढे जाणे अशक्य होते. साहेब आता एक काम करू. ती समोर झाडाखाली झोपडी दिसते ना, ते आमच्या शेतातील खोपटं आहे. रातच्याला राहू तिथं, मग सकाळी निघू घरच्याला. घाबरू नका साहेब. गाडीचे हेडलाईट सुरू ठेवत पुढे ती बाई आणि मागे सतीश चिखल पाणी तुडवीत कसे तरी त्या झोपडीपर्यंत पोचले. तिने खोलीतील चिमणी शोधत तेथे प्रकाश केला. सतीशने हातातील कीचे बटन दाबत गाडीचे हेडलाईट बंद केले. दोघेही पावसात चिंब भिजले होते. तिने उभी असलेली खाट आडवी केली आणि सतीशला बसायला सांगितले. ती आत जाऊन लुगडं बदलून आली आणि सतीशला एक कपडा दिला. साहेब ह्याला पुसा डोकं, लई भिजलात, सर्दी पकडल. सतीशच्या मनातील भीती आता हळूहळू कमी होत चालली होती. ती बाई त्याला काही अपाय करणार नाही याची त्याला खात्री पटत चालली होती. तिने घरातील काही काटक्या चुलीत सरकवून जाळ केला. एका पातेल्यात बाहेर पडत असलेल्या पावसाचे पाणी गोळा करून तिने गूळ आणि थोडी चहापत्ती टाकून बिनदुधाचा चहा केला. सतीशकडे त्या कोऱ्या चहाचा ग्लास सरकावत म्हणाली, घ्या साहेब चहा.
जरा हुशारी येईल ह्याने. सतीशने चहा घेतला. त्याला थोडी तरतरी आली. साहेब, 1 वर्षापूर्वी इथला आमदार असाच पावसात निघाला होता रातच्याला, आणि पडलं की झाड त्याच्या गाडीवर. गचकन गेला तो जागच्या जागी. हे ऐकताच सतीशने ऊर धपापत तिच्याकडे पाहिले. ती एकदम स्थिर होती. आता त्याला त्या बाईचे पाय पाहायचे होते, पण ती मांडी घालून चुलीच्या निखाऱ्यावर अंग शेकत होती. कोण, झालके पाटील आमदार? जवळजवळ सतीश किंचाळलाच. हाव साहेब, त्योच. शनी अमावसच होती त्या दिवशी, आणि त्याचा मैतर सारणपाड्याचा सरपंच, तो बी असाच मेला एका शनी अमावस्याला. रात्री ओट्यावर झोपला होता आणि पडलं ना पिंपळाचं झाड त्याच्या बोकांडी. खेळ खाल्लास. सतीश डोळे विस्पारून तिच्याकडे पाहत होता. पोरामध्ये जीव गुंतला आहे बाईचा साहेब. सावत्र आई लई पाण्यात पाहते पोराला, लई छळ करते त्याचा. सखारामला दारूच्या नशेतून फुरसत नसते. कुठंतरी त्याची चांगली व्यवस्था व्हायला हवी, म्हणजे त्याच्या आईचा जीव सुटल. नक्की काय होतंय हे आता सतीशच्या चांगले लक्षात आले होते. तो फक्त इतकंच म्हणाला, सखूबाई, काळजी सोड आता. पोराची जबाबदारी मी घेतो. त्याला पुण्याला चांगल्या हॉस्टेलमध्ये ठेवेल, शिक्षण करेल, निश्चिंत राहा. तिने हलके हसत चुलीवर हात शेकत सतीशकडे पाहिलं. लई उपकार होतील साहेब तुमचे. चला, पहाट होत आली, निघावं म्हणते आता. तेवढी काळजी घ्या. असं म्हणत ती जंगलात पाठमोरी अदृश्य झाली. सतीशच्या आकलन शक्तीपलीकडे होते हे सारं. कुणाला सांगितलं तर विश्वासच बसणार नाही. बाहेर उजडायला लागलं होतं. पाऊसही थांबला होता. त्याने झोपडी बाहेर येऊन पाहिलं तर काय, गेस्ट हाऊस समोरच दिसत होतं. त्याने एकदा झोपडीकडे, एकदा सखूबाई अदृश्य झाली त्या जंगलाकडे पाहिले, आणि तो गेस्ट हाऊसच्या दिशेने चालू लागला. त्याने गेस्ट हाऊसचा दरवाजा 3-4 वेळा ठोठावला. सखारामने दार उघडले. सर्व मंडळी बसल्या बसल्यात झोपी गेली होती. सतीशच्या आवाजाने सगळ्यांना जाग आली. सतीशला दारात पाहून सगळ्यांच्या जीवात जीव आला. हॉलमधील सर्व दृश्य पाहून सतीशला अंदाज आला होता नक्की येथे काय घडले असेल, पण त्याच्याबरोबर जे झाले ते सगळ्यांना कसे काय सांगावे हा प्रश्न होता. सगळ्यांचा सतीशला प्रश्नांचा भडीमार सुरू झाला. कुठे होता रात्रभर? सतीशने अगदी शांतपणे सांगितले, खूप पाऊस सुरू असल्यानं मी कोल्हापुरातच मुक्काम केला. तुम्ही काळजी कराल म्हणून पहाटे पाऊस थांबल्यावर निघालो. सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. प्रत्येकाने घडलेला सारा प्रकार सतीशला सांगितला. सतीश शांतपणे सर्व ऐकत होता. यावर तो इतकंच म्हणाला, या जगात काही गोष्टी आपल्या आकलन शक्तीच्या बाहेर असतात. त्यावर जास्त विचार करू नये. घडल्या प्रकारामुळे सगळ्यांचा आता ट्रिपचा मूड ओसरला होता. चहा नाश्ता करून आजच आपण पुण्याला निघूया असा सर्वांचाच सूर होता. मुले आतल्या रूममध्ये झोपली होती. सगळे आंघोळ करून चहा नाश्त्यासाठी डायनिंग टेबलवर जमा झाले. चहा नाश्ता झाला. सगळे आपापल्या बॅग भरून तयार झाले. सतीशने सखारामला व त्याच्या बायकोला बोलावले. सखाराम, माझ्या डोक्यात एक कल्पना आहे. सखूबाईच्या मुलाला मी पुण्यात शाळेत शिक्षणासाठी घेऊन जातो. त्याची जबाबदारी माझी. त्याला चांगले हॉस्टेलमध्ये ठेवतो. तुला जेव्हा आठवण येईल तेव्हा तू येत जा भेटायला त्याला, आणि दिवाळी उन्हाळ्याच्या सुट्टीत तो येत जाईल येथे तुझ्याकडे. अनपेक्षित प्रश्नाने सखाराम चक्रावला. साहेब, पण हे कशासाठी? अरे काही नाही, आमची सामाजिक संस्था आहे, ती हे काम करते, आणि तुझ्या तुटपुंज्या पगारात हा संसाराचा गाडा चालवणं जड जात असेल म्हणून तेवढाच तुला आधार. सखारामच्या बायकोला तर सोन्याहून पिवळं झालं होतं. ती आनंदाने तयार झाली. सखाराम तिच्या रोजच्या कटकटीला त्रासला होता. मुलाचं भलं होत आहे हे पाहत तो तयार झाला. वर्षा मात्र ह्या साऱ्यामुळे चक्रावून गेली होती. तिने थोडी धुसफूस आदळआपट केली. सतीशने तिला बाजूला घेऊन फक्त इतकंच सांगितलं, मी तुला गाडीत सर्व काही सांगतो. तुला जर पटलं तर ठीक आहे, नाहीतर
मुलाला आपण परत इथे आणून सोडू. तेव्हा कुठे वर्षाने संमती दिली. सगळ्यांनी गाडीत सामान ठेवलं. सखारामही मुलाला सोडायला त्यांच्याबरोबर पुण्याला निघाला होता. 2 गाड्यातील सर्व मंडळी आणि ऑफिसच्या जीपमध्ये फक्त सतीश आणि वर्षा असे दोघेच बसले. गाड्या रस्त्याला लागल्या. वर्षाच्या मनात कुतूहलाचे काहूर स्पष्ट तिच्या चेहऱ्यावर दिसत होते. सतीशने वर्षाकडे पाहत सुरुवात केली. 5 वर्षापूर्वी आपण कोल्हापूरला असताना एक दिवस मी ह्या प्रकल्पावर इन्स्पेक्शनसाठी आलो होतो. त्यावेळी प्रकल्प नुकताच पूर्ण झाला होता. मंत्र्याच्या हस्ते लोकार्पण सोहळा होता. त्याच्या तयारीसाठी आलो होतो. असेच पावसाचे दिवस होते. येथील आमदार झालके पाटील, सरपंच आणि मी रात्रीची बैठक बसली. दारू पिऊन सखाराम घरात शुद्ध हरपून पडला होता. वर्षा कानात प्राण आणून सतीशचा शब्दनशब्द ऐकत होती. सखूबाईने छानपैकी मासे शिजवून आणले होते. आमदार व सरपंचाला दारू आता चांगलीच चढली होती. सखूबाईचे तारुण्य पाहून त्यांची नियत फिरली. त्यांनी तिचा पदराला हात घालण्याचा प्रयत्न केला. सखूबाईने प्रतिकार केला. त्या तिघात खूप झटापट झाली. मी ती सोडवण्याचा प्रयत्न करत होतो. आमदार व सरपंचाला असे करू नका म्हणून विनवत होतो, समजावत होतो, पण ते दोघे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्या झटापटीत सखूबाई जोरात भिंतीवर आदळली गेली. त्या भिंतीवर एक टोकदार खिळा होता. तो खिळाच सखूबाईच्या डोक्यात घुसला. बाई जागीच गेली. सखारामला पत्ताच नाही. आमदार आणि सरपंच यांची नशा खाडकन उतरली. आता काय करायचं? दोघं विचारात पडले. मी काही न करता या साऱ्यात गुंतलो होतो. त्या दिवशी असाच मुसळधार पाऊस पडत होता आणि शनी अमावस्याच होती. ह्या धुवाधार पावसामुळे गेस्ट हाऊसमधील जुने पिंपळाचे झाड रात्री कोसळले होते. आमदाराच्या डोक्यात युक्ती सुचली. सखूबाईच्या अंगावर झाड पडले आणि त्यात ती गेली असा बनाव रचला. मी काही न करता त्यात गोवलो गेलो होतो. मला त्याची साथ देणे गरजेचे होते, नाहीतर त्यांनी मला त्यात अटकवले असते आणि स्वतः नामनिराळे सुटले असते. राजकारणी लोक काय करतील काय भरोसा नाही. आम्ही तिघांनी मिळून त्या झाडाची एक मोठी फांदी खूप प्रयत्नाने वर उचलली. त्याखाली सखूबाईची बॉडी अशी ठेवली की तिच्या डोक्याला मार लागून ती गेली असा आभास निर्माण केला. नंतर आमदाराने पोलीस बळावर केस दाबली, पण सर्वत्र सखूबाईच्या अंगावर झाड पडून ती गेली हेच चित्र उभे केले गेले. त्यानंतर सतीशने काल रात्री त्याच्यासोबत जे जे घडले ते सर्व सविस्तर वर्षाला सांगितले. वर्षा अवाक होऊन आता फक्त शून्यात बघत होती. तिला सतीशने घेतलेला निर्णय आता पटला होता. सखारामच्या मुलासाठी एवढे करणे जरुरीचे होते.